नमस्कार। या देणगीदार सत्कारमध्ये प्रथम आदरणीय श्री राजाराम अप्पासो पाटील साहेब उद्योगपती पुणे यांनी 1 लाख रुपये नगद शाळेसाठी दिलेले आहे। त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री MT चौले सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा। माननीय राजाराम अप्पासो पाटील यांनी आपल्या शाळेला 1 लाख रुपयांची देणगी दिलेली आहे। बापूंनी पुणे या ठिकाणी त्यांची राहुल इंजिनिअरिंग म्हणून इंडस्ट्री आहे, त्या इंडस्ट्रीचे ते मालक आहेत। पुणे या ठिकाणी त्यांची मोठी इंडस्ट्री आहे आणि आपल्या शाळेला गावाला नेहमी जे देणगी देत असतात, सर्वांनी जरा टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करावं। पुढील सत्कार होतोय मान्य श्री विठ्ठलजी बाबूराव शिंदे साहेब पल्लवी फर्निचर माकवे यांचा सत्कार करण्यासाठी आमच्या शाळेचे शिष्यवृत्तीचे भीष्माचार्य म्हणून ज्यांना म्हटलं जातं श्री कृष्णाजी जयराम पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा। तसेच पल्लवी फर्निचर विठ्ठल शिंदे सर यांनी शाळेसाठी 10 टेबल व 10 खुर्च्या अशी भरघोस देणगी दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचं टाळ्याने स्वागत करावं। त्याचबरोबर आपल्या शाळेचे गुणवंत विद्यार्थी सुरुवातीला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आमच्या शाळेचा विद्यार्थी हर्षल सुनील पाटील याने 5वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्यात 8वा क्रमांक व सातारा सैनिक स्कूल निवड या शाळेमध्ये त्याची निवड झालेली आहे। त्याचा सत्कार करण्यासाठी मी आमच्या व्यवस्थापन शाळेचे अध्यक्ष माननीय श्री निवास पाटील सर यांना विनंती करतो की त्याने हर्षलचा सत्कार करावा। मान्यवरांनी बसून घ्यायचं आहे। शिष्यवृत्ती मार्गदर्शक माननीय श्री सुनील पाटील सर व श्री प्रभाकर गंगाधरे सर यांना विनंती करतो की त्यांचाही सत्कार होतोय। यांचा सत्कार करण्यासाठी श्री लक्ष्मण कुंभार सर यांनी त्यांचा सत्कार करावा। या प्रादेशिक परीक्षेमध्ये सुद्धा आमच्या शाळेने घवघवीत असं यश मिळवलेलं आहे। यामध्ये मी मुलांची नावं घेतो, त्यांना पटपट पुढे यायचं आहे। हर्षल संजय पाटील याचा जिल्ह्यामध्ये 14वा क्रमांक आलेला आहे। पूर्वा संदीप पाटील, हर्षल संजय पाटील यांचा
दुसऱ्या दिवशी त्यांच्या वडिलांचं उत्तर कार्य होतं. आपलं उत्तर कार्य, वडिलांचं उत्तर कार्य बाजूला ठेवून सुद्धा आपल्या माकवे गावच्या जिल्हा परिषद मतदारसंघ होण्यासाठी त्यांनी जे अत्यंत मोलाचं योगदान त्या ठिकाणी दिलं. दुसऱ्या दिवशी उत्तर कार्य असताना आमच्यासोबत ते पुण्याला आले आणि पुण्यामध्ये अत्यंत प्रभावी अशी मांडणी त्यांनी आयुक्तांच्या समोर केली आणि ते केस जिंकण्यामध्ये सासने ॲडव्होकेट यांचा मोलाचा वाटा आहे. त्याबद्दल माकवे गावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय सासने साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. ग्रामस्थांचे आणि या शाळेच्या विद्यार्थ्यांचे आभार मानतो. आणि प्रकर्षानं मी एक गोष्ट आपल्या गावासंदर्भात म्हणू शकतो की म्हाकवे मतदारसंघ किंवा म्हाकवे गट किंवा गण होत असताना तुम्ही सर्व पक्षीय गट तट राजकारण विसरून एक कृती समिती स्थापन केली आणि ते कुठं तरी माझ्या मनाला भावलं. कारण का गावासाठी, आपल्या भागासाठी, आपल्या पंचकृतीसाठी लोक एकत्र येतात आणि लढा देतात. फक्त मी पुढची भूमिका केली, पण पडद्यामागची भूमिका कृती समितीतल्या सर्वांनी केली. पाटील साहेबांनी वगैरे, माळी साहेबांनी कागदपत्रांची जोडणी केली, अल्पावधीत कागदपत्र सबमिट केली. आणि मला प्रकर्षानं जाणवतं आहे की ज्यावेळी आम्ही त्या तक्रारी संदर्भात युक्तिवाद करत होतो त्यावेळी आपल्याकडं कागदपत्र जवळजवळ 40 ते 50 दाखले होते. अशाच पद्धतीनं माझं एकच विनंती आहे, अशाच पद्धतीनं तुम्ही संघटित राहावं आणि आपल्या म्हाकवे गावासाठी किंवा म्हाकवे पंचकृतीसाठी, जिल्हा परिषद मतदानासाठी, पंचायत समितीसाठी अशाच एकत्र पद्धतीनं प्रगतीसाठी, विकासासाठी एकत्र राहावं. एवढी मी 2 शब्द आपल्याला एक निवेदन करतो आणि तुम्ही ते कराल याची मला खात्री आहे. आमचे वडील शिवचरित्रव्याख्याते राम सासने यांनी मला एक शिकवण दिलेली होती. कर्तव्याच्या पुढं भावना आड आणायची नाही. त्या कर्तव्याच्या पोटी वडिलांचे उत्तरकार्य 6 तारखेला असतानाही मी 5 तारखेला जी भूमिका बजावली ती फक्त वडिलांच्या शिकवणीच्या आधारे बनवली आणि ती मला तुम्ही संधी दिली, त्याबद्दल मी तुमचा आभार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.